आखाती युद्धाचा राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्राला फटका बसलाय। कोणत्या भागात गॅस टंचाईमुळे रांगा लागल्यात तर राज्यात कुठे काय परिस्थिती आहे ते पाहूयात। मुंबईमधील बेकरी व्यवसायावर युद्धजन्य परिस्थितीचा मोठा परिणाम पाहायला मिळतोय। गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यानं मुंबईमधील 30% बेकऱ्या बंद झाल्या आहेत। अनेक बंद होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे येत्या काळात पाव, ब्रेड, टोस्ट, खारी महागण्याची शक्यता आहे। इराण-इस्रायल युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे। त्याचा फटका थेट जळगावच्या प्लास्टिक उद्योगाला बसलाय। कच्चं तेल महागलं त्यामुळे जळगावमधील 300 प्लास्टिक उद्योग ठप्प झाले। प्लास्टिक निर्मिती, पिशव्या, पॅकेजिंग, पीव्हीसी पाईप्स, फिटिंग्स, डिस्पोजेबल वस्तू असे 300हून अधिक प्लास्टिक उद्योग हे अडचणीत सापडले। धुळे जिल्ह्यातील पनीर उत्पादकांना गॅस टंचाईचा मोठा फटका बसतोय। व्यावसायिक गॅस मिळत नाही त्यामुळे पनीर बनवणं शक्य होत नसल्यानं पनीर उत्पादक व्यावसायिकांवर संकट येऊन ठेपलंय। जळगाव जिल्ह्यात केळीची निर्यात थांबली आहे त्यामुळे केळी पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसतोय। तर निर्यात पुन्हा सुरू करण्याची मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा पुण्याच्या ग्रामीण भागातील पोल्ट्री व्यवसायाला फटका बसतोय। निर्यात घटल्यानं अंड्याचे दर घसरलेत। एका अंड्याच्या दरात सरासरी 1.5 रुपयांची घसरण झाली आहे। त्यामुळे अंडा व्यावसायिक अडचणीत सापडले। अकोला जिल्ह्यातल्या बाळापूरमध्ये भारत गॅस एजन्सी बाहेर पहाटेपासून नागरिकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत। सिद्धिविनायक गॅस एजन्सी बाहेर मोठी गर्दी दिसते आहे। रत्नागिरीतील मच्छीमारांना युद्ध परिस्थितीचा फटका बसतोय। युद्ध स्थितीमुळे सवलतीच्या डिझेल दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। सवलतीच्या दरातील डिझेल आता 117 रुपयांवर पोहोचलंय। इंधन महागलं त्यामुळे मासेमारी कशी सुरू ठेवायची हा प्रश्न मच्छीमारांसमोर उभा ठाकलाय। आखाती युद्धाचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनाही बसतोय। युद्ध परिस्थितीमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतींमध्ये 10 ते 12% वाढ झाली आहे। नाशिकमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीर गॅस चोरीचा मोठा भंडाफोड झालाय। भद्रकालीतील बाजार परिसरात पोलिसांनी छापा टाकून 4 जणांना अटक केली आहे तर एक आरोपी फरार झालाय। अमरावतीमध्ये गॅस सिलेंडरची मोठी टंचाई निर्माण झाली आहे। गॅस सिलेंडर चोरी प्रकरणी पोलिसांनी 2 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे।